मंडळी, माझ्या अख्ख्या उभ्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा आज मी नाशिकला गेलो होतो आणि मला वाटलं पण नव्हतं ही ट्रिप एवढी सक्सेसफुल होईल. कशाला गेलो होतो हे तुमच्या माइंडमध्ये क्लिक झालंच असेल तर चला बघूया हा दिवस कसा गेला आणि एका दिवसात काय काय केलं. सगळ्यात पहिल्यांदा शेवाळ्याचा भात आणि तुपाची धार खाऊन आपण मुंबईवरून नाशिकला निघालो होतो. सोबत आपली बॅग आणि सगळी व्हॅनिटी वगैरे घेतली होती. 4 तासामध्ये आपण नाशिकला पोहोचलो होतो. ऑटोने माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. भाई तो ऑटोने जामच मला पकवलं बरं का, खूप बडबड करत होता पण ठीक आहे. मित्राच्या घरी गेलो, तिकडून आम्ही गाडीमध्ये ना एका हॉटेलला जायचं होतं. हॉटेलला जायच्या आधी फुलं वगैरे घेतली होती. आता तुम्हाला पक्की आयडिया आली असेल की आपण नाशिकमध्ये जाऊन काय केलं होतं. पाहिजे होती तशी फुलं भेटली नाही पण सुंदर होती बरं का. बघत बघत आपण हॉटेलला पोहोचलो. हे बघू शकता हॉटेलचा एंट्रन्स कसला मोठा आणि लक्झरीस आहे. आता तेव्हा ना सांता बाबा होता ना, ख्रिसमस चालू होता त्याच्यामुळे ख्रिसमसचं डेकोरेशन होतं. नाही तर माझी केस गळंती चालूच होती. आता मी तुम्हाला दाखवतो रूम टूर नाशिकची. भाई एवढी मोठी रूम टूर होती, तुम्ही बघू शकता. एंट्रन्स केल्या माझी रूम टूरचा व्हिडिओ काढल्यानंतर खूप घाण होऊन जाते रूम. तुम्ही बघू शकता या रूमचं रेंट होतं 10,000 रुपये पर नाईट. हे मी पे नव्हतं केलं, हे दुसऱ्यांना पे केलं होतं. हे बघा आजची मॉडेल होती. मॉडेलची हेअर आपल्याला करायची होती आणि ड्रॅपिंग करायची होती. फटाफट हेअरला चालू केलं कारण टाईम खूप कमी होता. ऑलरेडी लेट झाला होता आणि सनसेटच्या आधी आपल्याला शूट पण करायचं होतं. त्याच्यामुळे मी हेअर केला आणि माझ्या मित्रांनी मेकअप केला होता. मंडळी, या प्रोजेक्टवर नाशिकमध्ये काम करायला जामच मजा आली बरं का. मला माहिती तुम्ही किती एक्साइटेड आहात लुक बघण्यासाठी आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊ सांगतो की असं लुक तुम्ही याच्या आधी कधीच बघितलं नसेल. मी पण तेवढाच एक्साइटेड आहात. लवकरच मी तो पण फुल लुक पोस्ट करणार आहे. एक नंबर लुक झाला आहे आणि हे लोक गेली होती शूट करायला आणि मी गेलो होतो रूममध्ये मोबाईल विसरून आणायला तो. आणि 1 मिनिटामध्ये कुठं गायब झाली ती भाई मला मिळतच नव्हती कारण एवढं मोठं हॉटेल होतं ना, 5 स्टार हॉटेल होतं, जाम मोठं होतं. मंडळी, असा फुल लुक आपण उद्या पाहणार आहोत आणि फॉलो नसेल केलं तर फॉलो करून ठेवा. आणि तुमच्या वैभव दादाने हेअरस्टाईल केलेली आहे, नक्की सांगा हेअरस्टाईल कशी वाटली आणि एक्साइटेड आहात का फुल लुक पाहण्यासाठी. बाय बाय, टाळा.